भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला 14 ऑगस्ट रोजी सायंकाळी लायन्स लिनेस व लिओ क्लब ऑफ कोपरगाव यांच्या वतीने एक शाम देश के नाम या देशभक्तीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। उत्साहपूर्ण आणि देशभक्तिमय वातावरणात हा कार्यक्रम मोठ्या दिमाखात संपन्न झाला आहे। कार्यक्रमात विविध शालेय विद्यार्थी आणि नागरिकांनी देशभक्तीपर गीत, नाटिका तसेच नृत्य सादर केले। यावेळी देशसेवेसाठी योगदान देणाऱ्या माजी सैनिकांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला। तसेच या स्पर्धेत सहभागी होणाऱ्यांना सन्मानचिन्ह देण्यात आले। कार्यक्रमानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदान, छत्रपती शिवाजी महाराज चौक, महात्मा गांधी चौक या मार्गावरून मशाल रॅली काढण्यात आली। हातात मशाली घेऊन सहभागी झालेल्या नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी देशभक्तीच्या घोषणा देत परिसर दुमदुमून टाकला। मशाल रॅली कार्यक्रमस्थळी परतल्यानंतर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आल्याने कार्यक्रमाचा उत्साह अधिकच वाढला। या कार्यक्रमास लायन्स लिनेस व लिओ क्लब ऑफ कोपरगावचे सर्व पदाधिकारी, शहरातील नागरिक तसेच विविध शाळांमधील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे एक शाम देश के नाम कार्यक्रमाला देशभक्तीच्या भावनेने भारलेले स्वरूप प्राप्त झाले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शैलेंद्र बनसोडे यांनी केले। यावेळी लायन्स सत्यन मुंदळा आणि लायन्स क्लबचे अध्यक्ष सचिन भडकवाडे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। लायन लिनेस व लिओ क्लब तर्फे गेल्या 10 वर्षापासून आपण स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे 14 ऑगस्टला रात्री आपण देशभक्तीपर हा कार्यक्रम घेतो। त्यामध्ये देशभक्तीपर नृत्य, देशभक्तीपर गायन आणि सर्व स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार असं आपण विविध उपक्रम घेतो आणि शेवटी मशाल रॅलीनी आपण याची सांगता करतो। ऍक्च्युली जेव्हा 1947ला भारत स्वतंत्र झाला त्याआधी 14 ऑगस्टला रात्री स्वातंत्र्य सेनानींनी मशाल रॅली काढली होती। त्याच धर्तीवर आपण हा गेल्या 10 वर्षापासून हा उपक्रम साजरा करतो। याच्यामध्ये सर्व देशभक्तीपर कोपरगावचे नागरिक, विविध संस्था याच्यामध्ये सहभागी घेतात आणि अतिशय जल्लोषात, उत्साहात देशभक्ती घेऊन ह्याच्यामध्ये सर्वजण सहभागी होतात। अतिशय उत्साहात हा कार्यक्रम पार पडतो। 15 ऑगस्टला आपला 80वा वर्धापन दिन आपला साजरा होणार आहे। त्याच्या पूर्वसंध्येला 14 ऑगस्टला आपण दरवर्षी सालाबाद प्रमाणे लायन्स क्लब ऑफ कोपरगाव कडनं एक शाम देश के नाम हा एक अभियान राबवतो आणि त्यात आपण सर्व आर्मी, वायुदल, सेनादल आणि तिन्ही दलाचा आपण सत्कार व सन्मान करतो। कारण ते आज आपल्यासाठी सीमेवर लढत राहतात आणि आज त्यांच्यामुळे आज आपण इकडे सुरक्षित आहोत। तर त्या हेतूने आणि आपले जे शहीद आहे आणि जे आपल्या शूरवीरांनी जे काम केलेले आहे त्याच्यासाठी आपण एक त्यांच्या स्मरणार्थ हा कार्यक्रम घेतो आणि तो आज पूर्णपणे चांगल्यारीत्या पार पडला आहे। मोठ्या संख्येने लोक उपस्थित राहिले त्याबद्दल लोकांचा, कोपरगावकरांचा आभार मानतो।